न वेळ घेता मी आहे त्या मुद्द्यावर पटकन जाऊया आणि मग क्लासच्या शेवटी मग जे मुद्दा आहे कालचा टेस्टचा तो बघूया. सुरुवात करूया आपण आजच्या या तासाला की जो आपण अभ्यासणार आहोत समाजशास्त्र, ज्याला आपण सामाजिक शास्त्र असे म्हणतो, की या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे की किती जणांना विषय आवडतो. प्रश्न नीट ऐका, हा विषय किती जणांना आवडतो. मला सर. ऐकू आलं? हो सर, आवडतो सर मला सुद्धा. मलाही आवडतो. मला पण सर. ठीक. हा म्हणजे आहेत बऱ्यापैकी आहेत की मला आवडतात. आता जवळजवळ 30-32 पैकी फक्त मला आवडते म्हणणारे 3-4 जणच होते. कृपया आपलं काम झाल्यानंतर आपलं संभाषण झाल्यानंतर माईकला लगेच म्यूट करायचं आहे. परत ते 3 वेळा मला माईक म्यूट करायची वेळ लावू नका. आपलं काम झालं की लगेच दणकावून लगेच म्यूट करायचंय. आता बघा, आता आपण तुमच्या डिस्प्लेला दिसतोय की आपण टीईटीची परीक्षा बघत आहोत आणि यामध्ये आपल्याला जो सामाजिक शास्त्र आहे या सामाजिक शास्त्राला जवळजवळ किती मार्क आहे तो? पेपर 2 साठी 60 मार्क. हा, पेपर 2 साठी 60 मार्क आहेत आणि पेपर 1 साठी 30 मार्क आहेत. पेपर 1 म्हणजे नेमका काय येतो की तो येतो परिसर अभ्यास, बरोबर. पेपर 2 म्हणजे काय येतो की पूर्ण सामाजिक शास्त्र, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र येतो. मग आज तेच आपल्याला बघायचं आहे की नेमका कुठला भाग येतो, कुठला भाग येत नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या या आजच्या क्लासची सुरुवात याने करूयात की आपल्याला पहिलं सिलेबस माहित पाहिजे. ओव्हरऑल सिलेबसची एकदा तोंड ओळख झाली की आपल्याला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास करायचा आहे याची संकल्पना निर्माण होईल किंवा माहित होईल. काय वाटतं तुम्हाला? सिलेबस पाहूयात का आपण याचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हो सर. हो हो. अभ्यासाची दिशा माहित होईल. अभ्यास नेमका कसा करायचा, नेमका किती जणांचा करायचा, नेमकं याचं वास्तव काय आहे. ऑलरेडी टीईटीनं म्हणजे यांच्या परीक्षा परिषदेनं टीईटी परीक्षेमध्ये सिलेबस असा खुल्ला दिला नाही, सेपरेट दिला नाही. फक्त 5वी ते 6वी म्हणा किंवा 1ली ते 5वी पुस्तकं पेपर 1 ला, पेपर 2 ला 6वी ते 8वीचं सिलेबस म्हणलंय. मग नेमकं काय आहे बाबा त्याच्यात, नेमकं कोणता येतो? मग इतका साला भरमसाठ अभ्यास आहे, सिलेबस आहे, त्याच्यामध्ये नेमका कशाचा उल्लेख करावा लागेल, कितीचा उल्लेख करावा लागेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण तासामध्ये करणार आहोत. आणि हे तास करत असताना या सगळ्यामध्ये नेमका कोणता कंटेंट आहे, कशाचा कंटेंट आहे तो बघणार. मग पहिल्या विषयामध्ये परिसर अभ्यासामध्ये कशाचा समावेश होतो, दुसऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. शक्यतो मला असं वाटतं की कोणाला बोलायचंय का? कोण बोलतोय मधी? नाही, कोणाला बोलायचं असेल बोला, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका उगीच. जिथं गरज वाटते तिथं हे करा, बोला. जिथं गरज वाटत नाही तिथं बोलण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. आवाज तर सगळ्यांना येतोयच, माझा क्लिअर येतोय असं मला वाटतं. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का? हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. हो सर. हा, बस झालं. येतोय म्हणलं की काम संपला. आता बघा, टीईटीचा किंवा ह्याचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पेपर 1, बरोबर आहे का? मग पेपर 1 मध्ये नेमका किती भाग आहे आणि किती गुण आहेत या सगळ्याचा वापर करावा लागेल. मग परिसर अभ्यास येता सांगतानाच यांनी सांगितलंय की येता 1ली ते 5वी, म्हणजे 1ली 2रीला तर परिसर अभ्यास नाहीये, 3री 4थीला आहे. मग त्याचा समावेशामध्ये काय केलंय नेमकं, आणि मग 5वीला परिसर अभ्यासामध्ये किती विषयाचा समावेश आहे. मी आता 5वीचा परिसर अभ्यासाचा सिलेबस पाहिलाच असेल, बरोबर आहे. हे सगळं पाहत असताना आपल्याला पेपर 1 मध्ये नेमका कोणता भाग येतो, कुठला भाग येतो याचा आपल्याला सविस्तर उहापोह या ठिकाणी आजच्या या तासिकेमध्ये करायचा आहे. ज्यांना कुणा शंका येत असेल ना, मी त्यावेळेस सांगतो त्यावेळेस बोला. सद्यस्थितीला आपण पेपर 1 मध्ये जो परिसर अभ्यास आहे तो 30 मार्काचा आहे, बरोबर. येस और नो? येस. तर याची जी काही सुरुवात होते या प्रश्नांची, ती सुरू होते 121. प्रश्न क्रमांक किती चालू होतो बघा, प्रश्न क्रमांक 121 पासून सुरुवात होते, बरोबर का. 121 पासून सुरुवात होते, तर हे प्रश्न 150 पर्यंत आहेत. म्हणजे इथं 30 गुणासाठीचा आहे आणि 30 गुणासाठी असत असताना जवळजवळ 30 प्रश्न 121 पासून ते 150 पर्यंत. मग परिसर अभ्यासामध्ये नेमका आपण कशाचा अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, सर आवाज नाही आ रहा सर. प्रश्नांचे स्वरूप किती असतील, कुणालाच येणार आवाज तुम्हाला कट होतोय सर. सर तुमचा आवाज सगळ्यांना ब्रेक होतोय. सगळ्यांनाच येणार.
आता येतच नाही. त्यामुळे लेफ्ट झाले असतील, आता होतील परत जॉईन. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? आवाज येतोय? हो सर, आला येतोय सर. आता. हा. हा. आता बघा, इथं आपण बघत होतो की नेमका ह्या पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासाचा काय रोल आहे. हे रोल पाहत असताना हा रोल पूर्णपणे 30 मार्काचा आहे. 30 मार्क म्हणजे थोडे नाहीत, लक्षात घ्या. आणि हे 30 मार्क तुमचे पेपर स्कोर करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावणार आहेत. म्हणजे रोल ऑफ त्याला काय म्हणू आपण, एक पिकअप पॉईंट देणार आहे. समजा तुम्हाला मराठी व्याकरणामधील व्याकरण जर नाही आला तर तिथे मार्क खाली येणार आहेत. इंग्रजीमध्ये अचानक तुम्हाला काय झालं की तिथं तुम्ही खाली येऊ शकता. सायकोलॉजी वर जाणारच आहे, पण तिथं जरी काय कुठं काय झालं आणि कुठं कमी आलो तरी पेरिसर अभ्यास एक असा आहे की तो खाली आणत नाही, तो वर घेऊन जातो तुम्हाला. पण कसा घेऊन जातो, त्याच्यासाठी नेमका अभ्यास काय करावा लागेल, अभ्यासाचं आपलं स्वरूप काय असलं पाहिजे. सगळ्यात लक्षात घ्या, आपला माइंड सेट करायला पाहिजे. आणि माइंड सेट करत असताना आपण सांगायचं आहे की ह्या 30 पैकी मला अबाउट 25 जाणार आहे. काही शंका आहे का? आता अबाउट 25 संदर्भात शंका आहे का कोणाला? आता सध्याला असेल की बाबा रे, माझा अभ्यास नाहीये, मला माहित नाही काय आहे कसं आहे. आता लक्षात घ्या, जसजसं मी पुढे जाईन, जसजसं मी तुम्हाला कंटेंट सांगेन, ते सांगितल्यानंतर ना तुम्हाला हे अनुभव येईल की सर, हे माझ्या हातचं मळ आहे ना. तुम्ही जर 30 पैकी 25 म्हणताय, सर मी 30 पैकी 30 मिळवून दाखवतो. मी काय करून दाखवते? 30 पैकी 30 मिळवून दाखवते. एवढा सोपा सिलेबस आपल्या ह्या पेपरचा आहे. फक्त आपल्याला कोणीतरी म्हणलंय की अवघड आहे, म्हणून तर आपला माइंडसेट तसा झाला की अवघड दृष्टिकोनातून बघतो. मला सांगा, इतिहासाला 9 प्रश्न आहेत. आता परिसर अभ्यासामध्ये येणारे कंटेंट पहिलं बघूयात. पहिला कंटेंट कोण येणार आहे की विज्ञानाचा कंटेंट येणार आहे. पहिलं काय कंटेंट येणार आहे? विज्ञानाचा. की ज्याच्यासाठी की विज्ञानाच्या या कंटेंटसाठी किती मार्क आहेत बाबा? 8च प्रश्न येणार आहेत विज्ञानावरती. किती येणार आहेत? 8. समजतंय ना मी काय म्हणतोय ते? या एकूण 30 हो मार्कापैकी सर. परिसर अभ्यासामध्ये खालीलपैकीचे घटक असतील किंवा खालीलपैकीचे विषय असतील की ज्या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे विज्ञानाचा, की या विज्ञानावरती 8 प्रश्न येणार आहेत. किती? 8 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा आहे. म्हणजे तुमचे एकूण किती प्रश्न झाले? 8 प्रश्न झाले. बरोबर का? त्याच्यानंतर ना आहे तो म्हणजे तुमचा इतिहास. काय आहे? इतिहास. इतिहासाचे किती प्रश्न असतील? 9 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा आहे. एकूण किती झाले? 9 मार्क झाले. बरोबर. त्यानंतर ना आहे भूगोल, जो खूप सोपा आहे की ज्याच्याने आपलं स्कोरिंग होणार आहे, ज्याच्याने आपण पुढे जाणार आहोत. इतिहासाचं पण तसंच आहे. पण आता काय होतं की इतिहासात ते आपल्या शिक्षकांनी कसं शिकवलं त्याच्यावरून आपला हे सगळा विषय आहे. परंतु आपण सगळे इतिहासाचे शिक्षक आहोत. लक्षात घ्या, चा शिक्षक म्हणजे ऑल राऊंड असतो. त्याला सगळं आलं पाहिजे. त्याला मराठी आली पाहिजे, त्याला इंग्रजी आलं पाहिजे, त्याला समाजशास्त्र शिकवता आलं पाहिजे, त्याला परिसर अभ्यास शिकवता आला पाहिजे, त्यानं न म्हटलंच नाही पाहिजे. मग त्याला हे विषय अवघड वाटण्याचा काय संबंध आहे हो? ऍज अ टीचर म्हणून आपल्याकडे हे नॉलेज असलंच पाहिजे. आणि हे नॉलेज असतं. हे नॉलेज कुठलं आहे? की हे जे काही आपली शालेय पुस्तकं आहेत, या शालेय पुस्तकाची जी धडी आहेत, त्या धड्यावरच हे सगळं, याच्या बाहेर काहीच नाही. फक्त तो थोडा डीप मध्ये. आणि आपलं शिक्षक म्हणून मला सांगा, त्या कंटेंट वरती आपला जर ताबा आला तर आपण सखोल अभ्यास करणार आहे की नाही? जर तुमचा सखोल अभ्यास नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे? आज पाठीमागचा सगळ्यात सोपा आणि साधा प्रश्न असतो. म्हणून ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला किती येतं, कसं येतं हेच पाहिलं जातं. म्हणून त्याच्यावरती असणारे सखोल प्रश्न, सखोल गोष्टी विचारल्या जातात. हा भूगोल सुद्धा 1 मार्काचा आहे आणि एकूण 9 मार्क आहेत. बरोबर. यानंतरचा जो भाग येणार आहे तो म्हणजे सगळ्याचा प्रिय, त्याला आपण नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र म्हणतो. याच्यावर फक्त 4च प्रश्न आहेत. 4च प्रश्न आहेत. मग हे 4 मार्काचे आहेत. म्हणजे झालं किती? हे 9 किती झाले? 18. 18 आणि 4 किती झाले? 22. 22 आणि 8 किती झाले? 30. एकूण 30 प्रश्न 30 मार्कासाठी आहे. काही शंका कोणाला?
इथं काही कुणाला शंका आहे का? एवढं सांगा, इथं काही शंका आहे का? येस और नो ओनली, म्हणजे मला पुढे सरकायला बघा. नो सर. नो सर. नाही सर. जरी असेल तर, जास्त असेल तर काय होऊ शकेल की विज्ञानावरती एखादा मार्काचा जास्त येईल, की जर विज्ञानावरती एखादा मार्काचा जास्त आला तर खालचा इतिहास नावाचा जो पार्ट आहे त्याच्यावर कमी येईल, भूगोलावर कमी येईल. लक्षात घ्या, 1ली ते 5वीचा सिलेबस बनवताना फोकस विज्ञानाला केलेला आहे, म्हणून पहिल्या विज्ञानाचे 8 मार्क. मात्र सगळ्यात जास्त धडे इतिहासाचे आहेत विज्ञानापेक्षा सुद्धा, आणि मग 2 नंबरला भूगोल आणि 3 नंबरला नागरिकशास्त्र आहे. तुम्ही जर पुस्तकं चाळली तर तुमच्या लक्षात येईल, म्हणून त्याचा भारांश सुद्धा व्यवस्थित दिलेला आहे. आणि हे लक्षात घ्या, हा भारांश तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हा भारांश सिर्फ अपने और अपने ही इसमें दिया जाएगा. इथंच तुम्हाला मिळणार आहे, ते तो कुठेही मिळणार नाही, कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. एवढे सगळे नोट्स आलेत, अमुक आलेत, बाजारामध्ये रेडीमेड पुस्तक आलेत. तुम्ही बघितलं का हा चार्ट कुठं? तुम्ही असा तुम्ही कुठल्या पुस्तकात बघितल्यासारखं वाटतं का? तुम्ही पुस्तक आणलेत, बघितलंय का? नाही नाही सर. सर. नाही सर. चार्ट मिळणार नाही. याला म्हणायचं डीप नॉलेज. याला काय म्हणायचं? डीप नॉलेज. नुसतं पेपर देऊन जमत नाही, नुसतं अभ्यास करून जमत नाही, तर त्या पेपरमध्ये नेमकं काय विचारलंय, कशावर विचारलंय आणि कसा विचारलाय. अभ्यास नुसता कंटेंटचा करायचा नसतो, तर त्या येणाऱ्या प्रश्नांचा करायचा. जो विद्यार्थी येणाऱ्या प्रश्नावर विचार करतो तो यशस्वी होतो. त्यालाच म्हणायचं क्वेश्चन पेपर अनालिसिस. जर क्वेश्चन पेपर अनालिसिस एकदा व्यवस्थित जमलं की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी जमतात. आता तुम्हाला पाहायचं आहे का? पुढच्या गोष्टी पाहायच्यात का? सर मी म्हणलं, तुम्ही म्हणलात, आता हे खरं आहे किंवा बरोबर आहे, हे सोपं आहे, ठीक आहे. विज्ञानावरती तुम्हाला असं वाटतं की 8 प्रश्न येतील, इतिहासावर 9 येतील, भूगोलावर 9 येतील, नागरिकशास्त्रावर 4 येतील. मग मला जर असं सांगा का सर, तर विज्ञानावर येतील तर मग कुठले घटक असतील सर? मग असं सांगा ना. आता एवढं सगळं सांगितलं म्हणून आता इथं सांगा ना. वाटतंय का तुम्हाला असं की सर हे घटक आहे? बरं, हे कळलं का हो सर? हे सर. सोपं आहे. मग मग जरा असं कळलं तर हो बरं सर. होईल की याच्यामध्ये नेमकं कुठले घटक आहेत, नेमके कुठले कंटेंट आहेत, ते जरा आम्हाला कळलं की सोपं जाईल. असं वाटतं का? तर चला मग आपण तो विषयाच्या कंटेंट नुसार जाऊया. आपण पेपर 1 पाहतोय. त्या पेपर 1 मध्ये 30 मार्काचा आपला हा परिसर अभ्यास आहे. त्या परिसर अभ्यासामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सुटं करून दिलं. कोणी कसल्या पद्धतीने गडबड करायची नाही, घाबरायचं नाही. हा तुमचा सिलेबस आहे, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा स्क्रीनशॉट कुठेही शेअर करायचा नाही, ओनली फॉर यू. ओके. आता बघा, आता हे बघत असताना आपल्याला विज्ञानाचे 8 गुण दिलेले आहेत. मग कशावर येतील सर? नेमकं काय आहे? तर विज्ञान हा 1ली ते 5वीच्या असणाऱ्या कंटेंटवरच आहे. मग ते कंटेंट कोणतं आहे आणि ऍज अ तो टीचरला हे माहीत असणं गरजेचं आहे. पहिले येणाऱ्या मूलभूत संकल्पना सगळ्यात महत्वाच्या आहेत. संकल्पना कुठल्या आहेत? म्हणजे गती म्हणजे काय, न्यूटनचे नियम किती आहेत, कोणते आहेत, मग त्याचा जडत्वाचा नियम कोणता आहे, न्यूटनचा नियम 3रा काय सांगतो, किंवा जेव्हा आपण बघा प्रश्न पण कसे आलेत बघा, की जेव्हा आपण एखाद्या बसमध्ये बसतो आणि बसने ब्रेक दाबला की मागं बसलेला माणूस पुढे काय येतो? हा न्यूटनच्या कोणत्या नियमानुसार होतं किंवा घडतं? कोणत्या नियमानुसार होतं? कोण सांगू शकेल का? कोणत्या नियमानुसार ब्रेक दाबला की आपण पुढे जातो? असतील नाही तर बीएससी वाले वगैरे. रूल नंबर किती आहे न्यूटनच्या? न्यूटनचे एकूण किती नियम आहेत आणि त्या नियमानुसार कुठल्या नियमानुसार होतं? 3 नियम हा, कुठला? 3 नियम आहेत. 3. हा, बरोबर, एकदम बरोबर. नियम नंबर 3 एकदम बरोबर आहे. तर हे माहित असणं गरजेचं आहे. मला सांगा, हे जर समजलं तर पेपर अवघड जाणार आहे का तुम्हाला? नाही जाणार. म्हणून नाही. आपल्याला या कंटेंट मध्ये नेमकं काय आहे, कसं आहे हे माहित पाहिजे. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे पूर्ण संपवतो आणि याचा नेमकं काय अभ्यास करायचा हेही सांगतो, कसा अभ्यास करायचा आणि कसं टॉप टू टॉप 8 पैकी 8 मार्क मिळवायचे हे सुद्धा एक ट्रिक देऊन जातो. खूप छान आहे. आपल्याला फक्त अभ्यास करता आला पाहिजे, आपल्याला फक्त दिशा असली पाहिजे, आपल्याला फक्त अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे. नुसतं नोकरी करून होत नाही, तर ह्याच्यासाठी वेळ पण द्यावा लागतो. मूलभूत संकल्पना बघितल्या, ज्याच्यामध्ये गतीचे नियम असतील, गती असेल, न्यूटनचे नियम असतील, जडत्व असेल, ऊर्जा असेल, रक्तगट असेल. आता तुम्ही म्हणाल मूलभूत संकल्पना ह्याच्या पलीकडे पण आहेत की सर? त्याच्यामुळे मी त्या लिमिटेडच घेतलेत. जेवढ्या गोष्टी येतात आपल्याला या पेपरमध्ये, जेवढ्यावर फोकस होणार आहे त्या गोष्टी मी काय केलेल्या आहेत, उचललेल्या आहेत आणि ह्या मूलभूत संकल्पना तुमच्या समोर सादर केलेल्या आहेत. कळलं पहिला कंटेंट. दुसरा आहे तो अन्नातील पोषण तत्व. कुठल्या ह्याच्यामध्ये काय आहे, फायबर कशामध्ये, प्रथिन कशामध्ये आहेत, तुम्हाला कुठलं काय खाल्ल्यानंतर काय मिळणार आहे, जीवनसत्व किती जीवनसत्व आहेत, मेन किती जीवनसत्व आहेत,
कुठल्या रोगामुळे किंवा कुठल्या जीवनसत्वामुळे काय कमतरता झाली की कुठला होतो. बेराबेरी हा रोग कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. मूळदूस रोग डायड्याच्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो किंवा मूळदूस रोग होऊ नये म्हणून त्याला जीवनसत्व जिथून मिळतात म्हणून मुलाला डायच्या ठिकाणी झोपवतात. कुठलं कशातून मिळतं अशा प्रकारचे प्रश्न येतात. बरोबर आहे. खनिज कशातून मिळतात. मासे म्हणा, अंडी म्हणा, मांस म्हणा. मग लोह कशात मिळतो. लोहाचे असणारे कोणकोणते अन्नद्रव्य आहेत. आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. रातनळेपणा कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. ही असे अन्नातील पोषण तत्वे ज्याच्यातून आपल्याला या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आलं लक्षात. परत आहे मानवी रोग. मानवी रोगामध्ये जे संसर्गजन्य रोग आहेत कोणकोणते आहेत संसर्गजन्य रोग. मग कावीळ कशा पद्धतीचे होते रोग. मग जुने रोग होते कावीळ होती, त्यानंतर मलेरिया आहे, डेंग्यू आहे, हिवताप आहे. हे रोग कुठल्या ह्याच्यामुळे येतात. मग विषाणू म्हणजे नेमकं काय, जीवाणू म्हणजे नेमकं काय, आजीजीव फंगस आदिजीव म्हणजे त्याच्यामुळे होणारे रोग कुठले. मग असंसर्गजन्य रोग कुठले आहेत. मग संसर्गजन्य म्हणजे नेमकं काय आणि असंसर्गजन्य म्हणजे नेमकं काय. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावायच्या आहेत. त्यानंतर नाही पर्यावरण सगळ्यात महत्वाचा जो आहे इन्व्हायरमेंट. जो आहे इन्व्हायरमेंट. मग त्याचे प्रकार असतील, त्याची कारणं असतील, त्याचा परिणाम असेल. आता तुम्ही म्हणसाल त्या पर्यावरणाचा काय परिणाम असतो सर, पर्यावरणाचं काय कारण असतात. त्याला तुम्ही डीप मध्ये ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे, पर्यावरणामध्ये प्रदूषणाची भूमिका नेमकी काय आहे, त्याची कारणं काय आहे, त्याचं ह्या काय आहे. अशी जी काही प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथल्या ज्या आहेत ना याच्या कंटेंट दिला आहे याचा अर्थ आपल्याकडे त्याच्यावर नोट्स पण असणार आहेत. त्यामुळे तो टेन्शन घ्यायची गोष्ट नाही पहिली गोष्ट. त्यामुळे कन्सेप्ट आता सर मी किती पुस्तक वाचून कसं वाचून काय करून नाही, तुम टेंशन लेने की ज्यादा जरूरत नहीं है. तुम मेरे पास आए हो इसका मतलब तुम्हें सब कुछ मिलेगा यहाँ पर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे पदार्थ असेल किंवा पदार्थाचे गुणधर्म कोणकोणते पदार्थ आहेत, मग त्या पदार्थाचे गुणधर्म काय, त्याचे काय सूत्र आहेत का, त्याचे काय हे आहेत का. त्या गोष्टींचा उहापोह आपल्याला या ह्याच्यामध्ये करायचं आहे. पदार्थामध्ये आणि पदार्थांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला शोधायचं आहे. मग काही पेशी असतील किंवा इतर गोष्टी असतील. पदार्थ कोणकोणते येतात. आम्ल असेल, आम्लारींची नावं असतील किंवा त्यांची सूत्र असतील. मग त्याचा उपयोग कशासाठी होतो. NaOH काय आहे. सल्फ्युरिक आम्ल त्याचं सूत्र नेमकं काय आहे. हायड्रोलिक आम्ल असेल किंवा नायट्रिक आम्ल असेल किंवा तुमच्या ते चुन्याची निवळी असेल. ऑक्सिजन कशापासून सुटते, रासायनिक गुणसूत्र असतात की नाही, मग ते ऑक्सिजनचं गुणसूत्र काय असेल. हायड्रोजन म्हणा, मॅग्नेशियम म्हणा, मिथेन असेल, नायट्रो मोनॉक्साईड असेल, हे काय आहे. मग तुमचे जे काही भौतिक राशी असतील, अभौतिक राशी असतील त्या कोणकोणते आहेत, त्याचे एकक काय आहेत. मग SI एकक काय आहे, मग त्याचा संकेत नेमका काय आहे. मीटरला कशामध्ये मापलं जातं SI स्टँडर्ड ते कसे आहेत. मग धातू असतील, अधातू असतील, त्यांची संयुग काय आहेत. त्याच्यानंतर वैज्ञानिक संस्था वैज्ञानिक संस्था आणि संस्था त्यांची सगळी काम कार्य, कुठली संस्था काय काम करते, वैज्ञानिक संस्था कुठली आहे, इस्रो काम काय करते किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या संस्थांची कामं, त्यांची कार्य यांचा उहापोह या ठिकाणी आपल्याला केला आहे आणि करणार आहोत आपण. त्याबरोबर वैज्ञानिक उपकरणं कोणकोणती आहेत. वाऱ्याचा वेग मोजणे, समुद्राची पात्रता घनता मोजणे, त्याच्यानंतर हवामान, हव्याचा वेग, वाऱ्याचा वेग, पाण्याची घनता, या ज्या सगळ्यासाठी मोजण्याची जी काही यंत्र आहेत, उपकरणं आहेत, त्या उपकरणांचा माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावयाची आहे. त्यानंतर शास्त्रज्ञ असतील त्यांनी लावलेले शोध असतील, न्यूटनने कशाला शोध लावला, आयझॅकनं काय लावला किंवा इतर शोध असतील किंवा इतर काही शास्त्रज्ञ असतील त्यांनी लावलेले काही शोध असतील ते कोणकोणते ते बघणं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा म्हणजे अवकाश संशोधन. म्हणजे कुठला ग्रह कुठं सोडला, कशाच्या कामासाठी सोडला, मार्स हे उपग्रह यान कुठल्या कामासाठी सोडलं गेलं, नुकतीच झालेली एखादी योजना असेल, PSLV ने आता नुकतीच सोडलेले किती यान आहेत, कोणकोणते यान आहेत, अशा प्रकारचे मानव विहिरीत यान कोणकोणते आहेत किंवा मग त्याची नावं असतील. या सगळ्यांचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. मग ते कोणकोणते आहेत, काय आहेत. मग काही संस्था असतात त्या संस्थांची नावं आपल्याला सुद्धा बघावयाची आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. इथपर्यंत क्लिअर आहे. एवढा कंटेंट फक्त 8 मार्कासाठी, एवढा अभ्यास 8 मार्क. Yes, sir.
एवढा सगळा अभ्यास केला तेवढ्या सगळ्याचा की 8 मार्क मिळणार आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना? छान गोष्ट आहे. पुढचं बघणार आहोत आपण. येस सर. वेळ पण हो, बघावं सर. लागेल कारण आपल्याला 8 वाजेपर्यंतच आहे. आहे आपण वेळेतच आहे. पुढचा आहे. आता आपल्याला ह्या परिसर अभ्यासामधला जो दुसरा कंटेंट येतो किंवा ह्याच्यातला दुसरा सेक्शन येतो या 30 मार्काचाच आहे बरं का. तुम्ही असं समजू नका हे इतिहास विषय कुठून आला तर 9 मार्काला, सगळे तर सेक्शन 9 30 मार्काचे आहेत. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो ते? आता त्या इतिहासामध्ये 9 मार्क जे असणार आहेत त्या 9 मार्काचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. कळतंय ना? आपण कशाचा उहापोह करायला लागलो? आपण सिलेबस बघालो आणि सिलेबस मध्ये जे महत्वाचा भाग असणार आहे त्याचा उहापोह या ठिकाणी करत आहोत. आता याच्यामध्ये जो इतिहास नावाचा पार्ट आहे या इतिहासाला मग नेमकं काय येणार आहे, कशा पद्धतीने येणार आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत. आता बघा की ह्याच्यामध्ये नेमकं काय येणार आहे की प्राचीन भारत येणार आहे. मग प्राचीन भारतामध्ये नेमकं काय येणार आहे? प्राचीन भारतामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या विचारणार आहे? मग त्याच्यामध्ये आपली सिंधी संस्कृती आहे का, नागर संस्कृती आहे का, वैद्यकीय जे आपल्याला काय म्हणतो आपण पूर्णच गेलंय सर. दिसतंय आता बहुतेक. आता ह्या इतिहासामध्ये आपल्याला बघायचं 9 मार्काचा इतिहास बघत असताना नेमका प्राचीन मध्ये कोणकोणते येणार आहेत? नागर संस्कृती आहे का आपली, त्यानंतर सिंधू संस्कृती, वैद्यकीय संस्कृती, त्याच्यानंतर उत्तर वैद्यकीय संस्कृती, आपली जी काही जी महाजन पदं होती ते, मग कोणकोणतं येणार आहे ते त्या ठिकाणी मी त्या तुम्हाला उहापोह करणार आहे. ते त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि लक्षात घ्या आता ह्याच्यावरती पण कसं होतं बघा. आता जर बघायला गेलं तर एक मार्काचा भागच हा येतो. ह्याला जर सुट्ट सुट्ट जर केलं आपण तर याच्यावरती जर बघितलं 1 ते 2 जास्तीत जास्त 1 आणि कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2. पण आतापर्यंत जर याचा उहापोह बघितला तर प्राचीन भारतावरती 1च मार्काचा आलेला आहे. त्यानंतर नाही सगळ्यात जास्त IMP तर रेड कलरचा ते केलेला आहे तो सेक्शन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. कुणाचा इतिहास बघायचा आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायचा आहे. मग हा जो इतिहास आहे हा इतिहास साधा सोपा नाही, तो थोडा डीप मध्ये आहे. तो कसा आहे? थोडा डीप मध्ये जाऊन आहे. त्याला ते काढून घेत असताना आपल्याला ते सगळे त्यांचे अष्टप्रधान मंडळ असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले असतील, मग काय किल्ले, कोणते किल्ले बांधले, कोणत्या किल्ल्याचे नामकरण केलं, कुठला किल्ला हा होता मग तो झाला, खेळणा किल्ला कोणता आहे किंवा खेळण्या किल्ल्याचं नाव बदलून नंतर काय दिलं, अशा प्रश्नांचा उहापोह या टॉपिक मध्ये केलेला आहे. या ठिकाणी 9 मार्काला हा घटक आहे. पण किती घटक आहेत बघा, फक्त 1 2 3 4 आणि 5 आहेत. हे 5च म्हणजे आपल्या डोक्याचा भुगा करणार आहेत. ही मार्क 9 डोक्याचा जरी भुगा झाला तर सफिशियंट मार्क देऊन जातात. सफिशियंट मार्क देऊन जातात. येते का लक्षात मी काय काय म्हणतोय ते? आता हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली तह असतील, त्यांनी केलेली युद्ध असतील, त्यांनी कुणाशी केलेले करार असतील, मग त्या करारावरती ह्याच्या गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर नाही ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन, त्यांनी केलेल्या सुधारणा. आता ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा कोणकोणत्या तुम्ही सांगू शकता का? एखादी सुधारणा सांगा. एखादी सुधारणा फक्त सांगा, एकच सांगा, लय नको सांगू. म्हणजे त्याच्यावरून तुमचं ते ब्रिटिशांचं आगमन आणि त्यांनी केलेल्या सुधारणा या घटकामध्ये तुमचं काय काय नॉलेज रेल्वे, अरे वा, कधी काढली ते सांगता येईल का? कधी, कुठून, रस्ते, ब्रिज, रेल्वे कुठून कशी धावली, कधी धावली सांगता येईल का? मुंबई ते कलकत्ता, ब्रिज, रेंज प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे ते कट होते सर. आता हे रेल्वे कधी धावली? 1800 येतोय ना आवाज? हा, कुठून कुठं, कुठून कुठं? हा, मुंबई ते, अरे व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर टपाल यंत्रणा कधी चालू झाली? टपाल यंत्रणा 9 ऑक्टोबर. त्याच वर्षी झालेली आहे. 1853 ला चालू झाली. त्याने रेल्वे आणि टपाल यंत्रणा एकाच वर्षात चालू केलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर सतीबंधा कायदा,
असे जे काही बदल आहे त्यांनी केलेल्या सुधारणा असतील, मग त्याच्यानंतर वृत्तपत्र असतील, मग समाज सुधारक असतील, त्यांनी काढलेले वृत्तपत्र असतील, यांचा उहापोह किंवा यांच्यावर येणारे प्रश्न या ठिकाणी येतात. मग कोणकोणते आहेत? आद्य समाज आद्य क्रांतिकारक किंवा आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात? मग राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली, कधी दिली, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात स्पेशल वरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे परत तुमचा 1857चा उठाव. त्या उठावाला म्हणजे कुठले आले, कोण आले, झाशीची राणी असतील, माघार कधी कधी घेतली, कुणी घेतली, कुणीकडून कोण कोण आले होते, किती राजांनी सहभाग घेतला होता, मग ते सफल का झालं, असफल झालं का, सफल झालं का झाला, या सत्यांचा सगळ्यांचा उहापोह या ठिकाणी केला जाणार आहे. या ठिकाणी 1 ते 2 आणि ह्याच्या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांवरती, आणि ह्याच्यावरती जवळजवळ आता बघा इथं 2 आणि 3 झाले, इथं 5 आणि 3 8, म्हणजे इथं जवळजवळ 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. ब्रिटिशांच्या आगमनाने केलेल्या सुधारणावरती 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. 1 ते 2 प्रश्न परत समाज सुधारकावर, आणि राष्ट्रीय संस्था ह्याच्यावरती 1 प्रश्न झालं बघा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 7 आणि 8 प्रश्न. अशा पद्धतीने हा जो आपला इतिहास आहे, इतिहासावरती फोकस केला जातो. समजलं तुम्हाला हा कसा फोकस केला जातो, किंवा तुम्हाला समजलं म्हणण्यापेक्षा नेमका स्कोप, ज्याला आपण व्याप्ती म्हणतो, किंवा कुठल्या घटकावर हे केलं जातं, लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का? हो सर. हो म्हणजे सर. याचा अर्थ Yes, जर sir. लक्षात आलं तर याचा अर्थ तुम्हाला अभ्यासाला दिशा पण कळणार आहे, की आपण नेमकं किती अभ्यास करायला पाहिजे, कुठं कुठं करायला पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला काय होतं, नेमकं काय वाचू बाई, इतिहासाचं किती वाचू बाई, डोक्याला हात लावून बसले होते. पण आता तुम्हाला मी कंटेंट दिलेला आहे, एवढंच वाचा, एवढंच करा. येस सर नो? येस सर नो? येस सर. येस सर. येस सर. समजतंय येस ना? सर. हो सर. आता बघा ते ह्याच्यावरती आलेला प्रश्न दिलाय बघा. आता तिथं मी बघितलं होतं का नाही, काय बघितलं होतं, की बाबा रे सरने म्हटले की इथं हा जो भाग आहे की नाही, सरने सांगितलं होतं की प्राचीन भारतावर प्रश्न येतो, 1 प्रश्न येतोय, आणि तो एकच आलेला आहे बघा. आणि इथं बघा कधी हे मागच्या वर्षी सुरुवातीचा सगळ्यात सुरुवातीला आलेला पेपर आहे हा 2013चा, कधीचा 2013चा आहे. आता या 2013 मध्ये 140 नंबरचा प्रश्न आहे. मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस खालीलपैकी कोणता आहे? ऑलरेडी इथं टिकमार्क केल्या कारणामुळे तुम्हाला ते वाटत असेल की ते दिलेलं आहे. समजा ते उत्तर बरोबरच नाही असं समजा, किंवा समजा बरोबरच आहे, उत्तर दिले होमो इरेक्टर्सच आहे. आता हे आलं का नाही, ते प्राचीन भारतावर आलं का नाही? 2 प्रकारचे मानव होते, एक होमो सेपियन आणि होमो इरेक्टर्स. होमो इरेक्टर्स म्हणजे ताठ कण्याचा, सेपियन म्हणजे बुद्धिमान. होमो म्हणजे मानव, सेपियन म्हणजे बुद्धिमान. होमो म्हणजे मानव, इरेक्टर्स म्हणजे कण्याचा, ताठ कण्याचा. झालं, मानव ताठ कण्याचा, मानव बुद्धिमान, असे या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आणि याच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न येतात बघा. आहे का नाही सोपा? सोपा आहे का नाही? याचं विश्लेषण केल्यामुळे तुम्हाला झक्कन कळलं का नाही? कळलं का? हो गेले सर. कुठं? गेले का? हाय हो का? सर. सर. हाय का गेले? येस सर सर. अजून एकदा सांगा. चेंज सर काय एकदा- करायचं सुचत नव्हतं, पण हे असं बघितलं की इंटरेस्ट लागू लागला सर. हा, आता पुढचं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांवरती मी सांगितलं रेड कलर मध्ये दाखवले, कारण तो IMP सेक्शन आहे. पेपर 1 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर 2-3 प्रश्न येतात, लक्षात घ्या. आणि ते प्रश्न इतके महत्वाचे आहेत. एक तर आहे त्यांची ती राजमुद्रा, दुसरं आहे त्यांचं चलन, दुसरं आहे त्यांनी केलेली राजकीय कामं, त्यांचे किल्ले, आणि अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळावर प्रश्न ठेवल्यासारखा येतो, ह्याच्यावर प्रश्न ठेवल्यासारखाच येतो. म्हणजे जेवढे अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्यामध्ये कोणी काय काम केलं, कसं केलं, काय केलं, किंवा हा कुठला मंत्री होता, तो कुठला मंत्री होता, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, अशा प्रकारचे प्रश्न येतात. आता मुंबरदेवच्या किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावं दिलेली होती? हे काय, रायगड आणि विशाळगड. आपल्याला माहित होतं का हे? आता ही अशी जी प्रश्न आहे त्याच्यावर नेमकं काय, म्हणून हे जे आहे ना 4थीच्या पुस्तकाच्या बाहेरचं नाही तुम्हाला, पण 4थीच्या पुस्तकामध्ये आहे छत्रपती, एवढं डीप मध्ये नाही. मग कुठला बघायचं माहितीये का तुम्हाला? 4थीचं पुस्तक थोडे 3-4 म्हणजे 5-5 वर्षाला आपला सिलेबस बदललेला आहे, तो तिथे मी ते टाकेन, तुम्ही ते त्यांना काय विचार करू, मी तुम्हाला टाकून देईन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, त्याच्यामुळे ते तिकडे जात नाही. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ तिकडे खर्च होणार नाही. तुमचा वेळ कुठं खर्च व्हायला पाहिजे? कंटेंटवर, अभ्यास करण्यावर. तुम्हाला सगळा रिसोर्स पुरवला जाईल, फक्त अभ्यास करा, फक्त वाचा. तिथं असं होऊ नये की शिकवलंच नाही, हे आलंच नाही, मी हे होतं, असं झालं पाहिजे. मी वाचलंय, येणारच, आलंच, येईलच, असं व्हायला पाहिजे. तर ही काही खालीलपैकी पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामं यांची योग्य जोडी कोणती म्हणून विचारलेला आहे.
सचिवाचं काम काय? आज्ञापत्र तयार करणं. पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणं. अमात्यांचं काय होतं? परराज्यांशी संबंध ठेवणं. आता ह्याच्यामध्ये 3 जे आहेत हे चुकीच्या जोड्या आहेत, एकच जोडी बरोबर आहे. म्हणून असे प्रश्न, मग त्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे पंडितराव कोण आहे, त्याची कामं काय आहेत, ते काम काय काय करत होतं, हे सगळे माहित असले पाहिजे. म्हणून तुम्हाला असा प्रश्न दिला आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते रेड करून दिलं होतं की जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना पण नेमका कशावरती फोकस करायचं हे माहित पाहिजे. दिसतंय का इथं? इथं केलंय का नाही मी फोकस? कशावर केलाय? छत्रपती शिवाजी महाराजांना रेड केलाय का नाही? केलंय का नाही? आलं का लक्षात? हो, सर. तो का सर. केलाय तुम्हाला कळलं सर, का? हो, सर. की Yes, त्याच्यावर येणारे मार्क sir. जास्त आहेत, त्याच्यावर येणारी मार्क जास्त आहेत, त्यामुळे फोकस इकडे करायचा आहे. कळलं इथंपर्यंत? आता पुढचं, आता ते मी एक हो. पेपर पण शेवटी वेळ मिळाला ना तर एक पेपर पण दाखवणार आहे. ते पेपरमध्ये किती प्रश्न कसे येतात, ते मिक्स होऊन आले की कसे येतात ते पण बघणार आहोत. आणि दररोज आपण शक्यतो 30 मार्क असे मिक्स पेपर टाकेन, त्याची उत्तरं तुम्ही लिहायचे. मी पेपर टाकत जाईन फक्त परिसर अभ्यासाचा, त्याचं तुम्ही रोजच्या रोज ते वहीमध्ये प्रश्न लिहा आणि वहीमध्येच फक्त त्याची उत्तरं पण लिहायची. तो तुमचा होमवर्क असेल. तो तुमचा काय असेल? होमवर्क असेल. जमतंय? समजेल, जमेल आपल्याला? हो हो रोज 30 हो, प्रश्न हो दिले सर. जातील. हो, सर. रोज हो, सर. परिसर अभ्यास पेपर 1 चे 30 प्रश्न तुमच्या ग्रुपवर टाकले जातील. ते तुम्ही शोधवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची आन्सर की टाकली जाईल टॅली करायची. ठीक आहे? नाही टाकली तरी पण तुम्ही ओके सर. शोधायची. ओके नाही टाकली तरी शोधायची. उगाच पेपर टाकली नाही करायचं नाही. ठीक आहे? आता बघा, दुसरा भाग येतो तो नागरिकशास्त्र, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. नागरिकशास्त्र हा सिविक्स काढून टाकून त्याच्यात पॉलिटिकल सायन्स टाकला आणि हा पॉलिटिकल सायन्स आता तुम्हाला सांगणार आहे की फक्त 4 मार्कासाठी. किती? मग 4 मार्कामध्ये काय महत्वाचं आहे तर राज्यघटना कोणी लिहिली, कशी लिहिली, कधी लिहिली, कोण कोण होते, कोण अध्यक्ष होते, कोण मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी काय केलं, कसं केलं, ह्याच्यावरती असेल. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य असतील, किती फंडामेंटल राईट्स किती आहेत, कर्तव्य किती आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती, त्याचा कालावधी, त्याची पात्रता, कोण करू शकतो, विधानसभा, राज्यसभा कोण आहे, कसा आहे, संसद म्हणजे नेमकं काय, संसदेमध्ये 3 गोष्टी कोणकोणत्या येतात, कोण महत्वाचा आहे, कोण अमहत्वाचा आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ कोण आहे, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्या सगळ्या ही पूर्णपणे चेनच येते राज्यपाल राज्यपालांची. केंद्रीय मंत्रिमंडळ कोण असतं, काय असतं, खासदार, आमदार, मग कुठल्या ह्याची संख्या जास्त आहे, कोण काय काम करतो, 1/3 पदसंख्या, मग राज्यपालाच्या द्वारे किती हे निवडले जातात, ही अशी जी गोष्टी आहेत. त्यानंतर स्थानिक प्रशासन व्यवस्था असेल, गाव पातळीवर ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, यांची कामं, प्रशासनाची व्यवस्था, त्यांचा कार्यकाळ, त्यांची नक्की कामं, यांचा उहापोह आपल्याला या नागरिकशास्त्राच्या विषयामध्ये करायचा आहे. समजलं का तुम्हाला या ठिकाणी? समजलं? मॅटर क्लिअर झाला का? हो, सर. हो सर. पुढे सरकू का? पुढे सरकू का? मग पुढे चालू. हो सर. हो. हो, सर. Yes, sir. हे पूर्णपणे या ठिकाणी पेपर 1 चा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी कव्हर होतो, म्हणजे मी कव्हर केलेला आहे. आता फक्त आपल्याकडे 10 मिनिटं राहिलेली आहेत. राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी 10 ते 20 मिनिटं राहिले तर बाकीच्या विषयामध्ये पेपर 2 वर फोकस करायचा आहे. पेपर 1 च्या संदर्भात कोणाला काही शंका असेल तर विचारा. नाही सर. मध्येच कोणीतरी सर म्हणलं ना म्हणून. ठीक आहे. आता बघा, हे पेपर 1 म्हणजे 30 मार्क क्लिअर झाले आणि मी सगळेच सगळेच ओळीने तुम्हाला मार्क हे केलेले आहेत, दिलेले आहेत. त्याचा सिलेबस कव्हर केलेला आहे. किती घटकाला कोणता वेटेज आहे, कसा वेटेज आहे दिलेला आहे. आता नागरिकशास्त्रामध्ये पण मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आणि प्रशासन व्यवस्था याच्यावरती जास्त प्रश्न येतात. म्हणजे याच्यावरती 2 मार्क, याच्यावरती 2 मार्क, अशा प्रकारचा फोकस येतो. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं कशाला कंटेंट करायचं आहे. एकदा तुमच्या हातामध्ये काही वही पुस्तक दिलं की तुम्हाला ते फाडता आलं पाहिजे. फाडता म्हणजे असं नाही चिंध्या करायच्या, तर त्याच्यामध्ये अनालिसिस करता आला पाहिजे कोणता घटक कसा आहे. आणि अभ्यास करताना कधीही स्टुडंट म्हणून अभ्यास करायचा नाही, ॲज अ टीचर. आणि तुम्ही एक मॉडरेटर आहात, तुम्ही एक प्रश्नपत्रिका काढणारे शिक्षक आहात, असं समजून काढायचं आहे. आणि तुम्हालाच ह्या सगळ्या गोष्टी दिल्या तर तुम्ही कशावर फोकस देताल? लक्षात आलं का? परीक्षेचा अभ्यास, अशा परीक्षेचा अभ्यास करत असताना कधीही विद्यार्थी म्हणून अभ्यास करायचा नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही विद्यार्थी म्हणून अभ्यास कराल त्या दिवशी तुम्ही सफिशियंट नापास व्हाल. तुम्हाला काय म्हणून अभ्यास करायचा आहे? तुम्हाला एक शिक्षक म्हणून अभ्यास करायचा आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न काढायला सांगायचा आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका काढणारी माणसं आहात, तुम्ही पेपर सेटर आहात, तुम्ही मॉडरेटर आहात. मग कुठल्या ह्याला प्रश्न दिला पाहिजे, संविधान तक्त्यानुसार कुठला घटक फोकसचा असेल, मग असेल तर ह्याच्यावर मी कुठला काढू शकतो. मग मी स्वतः जर मॉडरेटर आहे तर कुठल्या कंटेंटला मी महत्व देईन, कुठला कंटेंट माझ्यासाठी महत्वाचा असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून घडल्या पाहिजे.
समजतंय का मी काय म्हणलो ते? समजतंय का? समजतंय का? आणि मी बोललो ते बरोबर आहे का? हो सर. हो सर अगदी सर बरोबर म्हणजे एवढ्या हिट लेवलवर जावं लागेल, एवढ्या हिट लेवलवर जावं लागेल. आता ह्याच्यातलाच काय आहे? भूगोल आहे. ह्याच्यातला भूगोल आहे जो 9 मार्काचा आहे. आता हे भूगोल खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये जे मी परत या कंटेंटमध्ये सिलेबसमध्ये जे लाल लाल केलेलं आहे, ते लाल लाल हे महत्वाचे कंटेंट आहेत. लक्षात घ्या. इथून खाली जे लाल लाल आहेत हे IMP कंटेंट आहेत. आता ह्याच्यामध्ये सूर्यमाला आहे. आता सूर्यमालेमध्ये कोण कोण आहे? जसं की सगळ्यात मोठा तारा असेल, ताऱ्यात म्हणजे सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता असेल किंवा पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता असेल, पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे, मग त्याच्यानंतर खगोलीय पट्टा कशाला म्हणतात, बटुग्रह कोणाला म्हणतात, कुठल्या याच्यावर पाणी आहे किंवा सजीव सृष्टी आहे, ग्रहमालिका. मग इथं काय आहे तर सूर्यमाला इथपर्यंत नाही थांबत. सूर्याचं परिवलन, परिभ्रमण म्हणजे काय, दिन रात कशामुळे होते, ग्रह कशामुळे होतात, सूर्यग्रहणचे प्रकार किती आहेत, मग हा एक प्रकार. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्या, नुसतं हा कंटेंट मी सूर्यमाला म्हटल्यानंतर मी एवढे प्रश्न काढले, बरोबर आहे का नाही? आले का नाही लक्षात? म्हणून आपण ते नुसतं कंटेंट समोर आलं की हे पर्याय तुमच्या समोर आले पाहिजे. सूर्याचं फिरणं असेल, स्वतःभोवती फिरणं असेल, त्या फिरण्याला काय म्हणायचं? सूर्य मग काय आहे? मग पृथ्वी ग्रह आहे. मग ग्रहाबरोबर फिरणारा उपग्रह कोण आहे? चंद्र आहे. मग ते किती फिरते, मग कसं फिरते, स्वतःभोवती फिरतो का? फिरतो तर मग फिरतो, मग तो पृथ्वीभोवती फिरतो का? पृथ्वीभोवती फिरला तर मग चंद्राभोवती कोण फिरतंय किंवा सूर्याभोवती का बरं फिरत नाही? ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले जे मुलांना पडतात. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे हवा, हवेचे प्रकार असतील, हवेचा दाब असेल, मग कोणकोणती हवा कुठून वाहते. मग इथं बघा नैऋत्य मोसमी वारे असतील, मग ईशान्य परतीचे वारे पण परत येतात. प्रतीचे वारे ईशान्येकडून वाहतात. मग त्याचा कालावधी किती असतो? नुसती हवा घेऊन जमत नाही, तर हवेवर पडणारे पर्जन्य संस्था असते ना, पर्जन्यमान. मग पर्जन्यमान जास्त हवेचा, कमी हवेचा, कमी पावसाचा, जास्त पावसाचा प्रदेश, पाऊस कसा पडतो, मग ती हवा आली, वीज आले, विजाचे कारण आली, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला या ह्याच्यामध्ये करायचं आहे. ते साधं वाटतो आपल्याला, पण तेवढं साधं असं नसतं. साधं असं नसतं. मग कसं असतं? तर त्याच्यासाठी आपल्याला तेच अभ्यास करावा लागतो. मग परत काय असतात बघा, आपली मुद्रा असते. मुद्रा म्हणजे जमीन, बरोबर आहे का? मग जमिनीचे प्रकार असतात, काळी, रेगूर, अमुक तमुक. मग कोणकोणती आहे, मग कुठल्या ह्याच्यामध्ये काय येतं, त्याचा सामू काय आहे, त्याची क्षारता, मग त्याची काही मोजली कशी जाते, या सगळ्यांचा उहापोह. मग खडक असतात, खडकांचे अग्निजन्य खडक असेल, रूपांतरित खडक असेल, हे खडकांचे प्रकार असतात, ते येतात. त्यानंतर शेती असेल, प्राथमिक व्यवसाय, दुय्यम व्यवसाय कोणता, शेती, मग शेतीची पिकं कशी घेतली जातात, कोणती घेतली जातात, या सगळ्यांचा उहापोह आपल्या याच्यामध्ये करावयाचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा पर्यावरण येतं, आवरण येतात, तपांबर, गलांबर, चितांबर, मग विमानं कुठून जातात, रेडिओ कुठून येतो, कुठल्या लहरीतून जातो, ही सगळी प्रश्न याच्यावर विचारली जातात. आलं का लक्षात? समजतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते? कारण मी आता ते आम्हाला ते कंटेंट बघितले की पुढचं काय येतं ते आम्हाला लक्षात आहे. त्याच्यामुळे मी फास्ट बोलत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल बाई एवढा अभ्यास करायचा आहे का? बरोबर आहे का मी म्यूट झालो? येतोय ना आवाज? हो 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 सर. सर येतोय येतोय. हो सर मी येतो आपल्या येतो. एकटाच बदलत चालले असं होईन. त्याच्यानंतर प्रमुख शहरं असतात, शहरांची सीमा असतात, आपले सीमा आहेत, मॅकमोन रेषा काय आहे, चीन आणि भारत मधली रेषा कोणकोणती आहे, पाकिस्तान भारतामधली कोणती आहे, किंवा इतर रेषा आहे, प्रमुख शहरं असतील, किंवा प्रकृत कशातून गेला, मग प्रकृत गेल्यानंतर ती कुठली हे आहे, ती सीमा कोणती आहे. आता भारतात एकूण किती राज्यातून प्रकृत गेले माहिती आहे का तुम्हाला? प्रकृत माहित आहे ना? किती राज्यातून गेले? नुसतं सहज विचारलं म्हणून. किती राज्यातून गेलं माहिती आहे का तुम्हाला? किती राज्यातून गेले माहिती आहे का तुम्हाला? आपल्या भारतातून कर्कवृत्त गेलंय, मग किती राज्यातून गेलाय माहिती आहे का? एवढंच विचारतो. ये सर नो, घाबरू नका. मी काय लगेच तुम्हाला इथं काय मार्क कट करणार नाही. मग येतं काय नो माहित आहे सर. का? 29. आठ राज्यातून गेले कर्कवृत्त. किती राज्यातून गेले? 8. मग कोणकोणती आहेत? आता सर आता आली ना पंचायत, आता ती कुठं मोजत बसायचं? म्हणजे ट्रिक असतात हो, याला ट्रिक असतात, ते आपल्याला माहित पाहिजे. कमी वेळ आहे आपल्याकडे, कमी वेळामध्ये ह्याचा अभ्यास खन झाला पाहिजे. उगं नुसतं यायचं आणि पाठ टाकायचं नाही काम करायचं. तर त्याच्यासाठी बघा, आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भारतातील एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त गेला. किती? 8 राज्यात. आता ते कसं आठवणीत ठेवायचं माहिती आहे का तुम्हाला? उगच जाता इथं शिकवणार तर आहे पुढं, पण एक सहज ट्रिक देऊन जातो. मित्र माझा राघुछाप, मित्र माझा राघुछाप. आली का नाही ट्रिक?
ताट ठेवायचं नुसतं. कर्कवृत्त कुठून गेलाय? मित्र मित्र. माझा राघुछाप आहे. मित्र माझा काय आहे? राघुछाप. काय मित्र म्हणजे आता बघा त्याचं तोडतो आता शब्द. आता मित्र पहिला आला मित्र म्हणलं की नाही सरने. मी म्हणजे काय? मिझोराम. त्र म्हणजे मिझोराम. त्रिपुरा. मा म्हणजे मध्य प्रदेश. झा त्रिपुरा. म्हणजे झारखंड. रा म्हणजे राजस्थान. गु म्हणजे गुजरात. छा म्हणजे छत्तीसगड. प म्हणजे पश्चिम बंगाल. झालं की नाही? मित्र माझा राघुछाप. झाला का? असं हे सगळं माहित पाहिजे. आणि ह्याच्या ट्रिका माहित पाहिजे. उगं गोकमपट्टी करून जमत नाही. ट्रिक लावावं लागते. डोकं चालवावं लागतं. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. मग तो कसा करायचा? मग आदिवासी जमाती कुठल्या, गोंड जमाती, मग त्यांची काही रीतिरिवाज असतात, त्यांच्या काही पद्धती असतात, याच्यावर पण प्रश्न येतात. ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता तिथे बघा म्हणले बघा की प्रमुख शहरांच्या पण सीमा असतात. आता हे बघा भारताशी फक्त जमीन सीमा असणारे देश कोणते? भारताशी म्हणले काही आपले ह्याची पण सीमा आहेत पाण्याच्या, काय म्हणतो आपण, समुद्राच्या. मग जमिनीची आपल्या सीमा कुठल्या देशाचे सांगू शकता का? जमिनीची सीमा असणार आहे भारत आणि तो देश, त्यांचा आपल्या जमिनीची सीमा आहे. असे किती देश आहेत ते शोधायचे. मला उद्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं किंवा ग्रुपवर टाका. त्यानंतर पर्वतीय प्रदेश कोणकोणते आहेत, प्राणी कोणकोणते आहेत, वन्य प्राणी आणि संग्रहालय कुठलं. इथं प्रश्न कसा विचारला जातो? राघोबा अरण्य कुठं आहे, ताडोबा कुठं आहे, वाघाचं कुठं आहे, त्यानंतर गरम पाण्याचा झरा कुठं आहे, गरम पाण्याचा तलाव कुठं आहे. हे असे प्रश्न विचारले जातात, भांडावून सोडले जातात आपलं. आणि ह्या लोकांचं प्रश्न कमी असतं. मग पेपर झाल्यावर म्हणतो लय पेपर अवघड होता, सगळं बाई डोक्यावर गेलं, आणि हे पेपर म्हणजे एमपीसीचा वाटला बाई. अगं कशाला वाटतंय? तुला आता एवढं मोठं कंटेंट दिलंय, एवढा मोठा भारांश दिलाय, एवढा मोठा सिलेबस मस्तपैकी सुट्टा सुट्टा करून दिलाय. आता अवघड वाटेल का? अवघड वाटेल का? आता स्कोप नाही लय sir. आहे, अवघड वाटेल नाही का? सर. आता सगळ्यात महत्वाचं मी जरा थोडं फास्ट घेतो, कारण माझ्याकडे आता वेळ थोडा कमी आहे. आता परत 12 मिनिटं माझ्यासाठी राहिलेली आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये काय झालंय, पेपर 2 पेपर 1 क्लिअर झाला का? मॅटर पहिलं सांगा मला. हो सर. येस सर. हो सर. येस सर. कोणाला काय पेपर 1 च्या संदर्भात काही डाऊट आहे का कोणाला? पेपर 1 च्या संदर्भात क्लिअर झाला? सर ज्या उर्दू वेळेस मीडियम तुम्हाला- उर्दू मीडियम हाँ? के लिए भी यही मैटर रहेगा ना सर? आणि उर्दू मीडियम जरी असलं तर ते प्रश्न फक्त उर्दू मध्ये येणार आहे, बाकी सगळं हाच कंटेंट असणार है ना. अगर आप हाँ, उर्दू मीडियम क्वेश्चन के हैं तो कंटेंट यही रहेगा ना मैडम. हाँ हाँ वही मतलब कंफ्यूज हो रहा था सर, इसलिए आपको पूछा सेम सर. सेम कंटिन्यू कंटेंट यही रहेगा मैडम. कंटेंट सेम तो यही रहेगा, सिलेबस यही रहेगा. अब देखो पेपर 2 का हम बात करेंगे. मराठीत येतो परत. सामाजिक शास्त्रातील विषय, आता सामाजिक शास्त्र बघतोय. आता पेपर 2 ज्या विद्यार्थ्यांचं बीए आहे आणि ज्यांनी पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र निवडलेलं आहे, असा पेपर हा 60 गुणांचा आहे. सगळ्यात लक्षात घ्या. आता तुमच्यासाठी एक सिक्रेट सांगतो, कुणाला सांगू नका बरं का, कुणाला सांगू नका, तुमच्यासाठी सिक्रेट. हा पेपर 60 मार्काचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 50 मार्क सहज मिळवू शकता. हे सिक्रेट आहे. सिक्रेट समाप्त. कळालं का सिक्रेट? आता दुसरं सिक्रेट सांगू का? आता दुसरं सिक्रेट सांगू का? तुम्ही हो 50 सर. मार्क मिळतील का नाही म्हणून शंकाच आहे. मला लय अवघड वाटतंय ते म्हणजे समाजशास्त्र वाटतं. सगळ्यांचं तेच हा. बोंब आहे. खरं सांगायचं, खरं सांगायचं, हो मनातलं सर. बोलायचं. तुम्हाला आवडकडे जाते का नाही हे हो भाग सर, अगदी वाटते बरोबर. का नाही? इथं मला हो 80 सर. 60 पैकी एवढी मार्क मिळतच नाही असं वाटतंय का नाही? खरं सांगायचं. का वाटतं तसं? तर मी परत सांगतो ना, ह्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस वास्ट आहे असं वाटतं. ह्या परीक्षेला तुम्ही काय फॉलो करायचं माहितीये का? सगळ्यांना अजून माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जी पुस्तकं घेतलीत का नाही सगळ्यांनी, तुम्हाला सांगतो फक्त तुम्ही 5वीचं आणि 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक घ्या आणि कामाला लागा. या प्रश्नांच्या ह्या व्यतिरिक्त काय नाही. परत ज्या त्यावेळी जे शिक्षक सांगतात ते पण करा, हे पण करा, ते पण करा. रोज एक तास त्या पुस्तकातल्या, आपले जे स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत त्या पुस्तकातले प्रश्न नुसतं भडीमार वाचत चला आणि मग एकदा बघा आणि मग पेपर सोडवा तुम्ही तुमच्या ह्याचा टीईटी. तुम्ही 1 तास एका कंटेंटवर वाचून बघा. 1 तास समजा तुम्ही आज काय केलं, मराठी घेतलं आणि मराठीचं सगळंच वाचलं त्या स्कॉलरशिप मध्ये, आणि ते जेवढं वाचलंय का नाही तेवढं ठेवायचं झाकून आणि ओल्ड प्रश्नपत्रिका काढायच्या टीईटीच्या. त्याच्यातलं नाही प्रश्न आला तर किंवा त्याच्यासारखा प्रश्न नाही आला तर मला मग विचारा, मग मला बोला, मग बोला मला. येते का लक्षात? म्हणून आपल्याला काही कंटेंट, काही रिसोर्स माहित पाहिजे की आपल्याला पास होता आला पाहिजे, आणि त्या कंटेंटच्या जवळ घेऊन जाणारा फक्त आपणच आहोत एवढं लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी जो सिलेबस आहे, कट टू कट काम आहे ते आपल्याकडे होतं. म्हणजे हेच आणि पाहिजे म्हणजे पाहिजेच.
हे झालं, हे पाहिजे झालं की काम संपलं. हे पुस्तक आलं. आता तुम्ही म्हणसाल सर आता पाठीमागचा जो झालेला आहे का नाही पेपर, त्याचे पेपरचे सगळे ऑलरेडी माझे नोट्स तयार आहेत, मी तुम्हाला दिलेले पण आहेत. कसं आहे कुठं ते थोडं सांगतो तुम्हाला मी. आता ह्याचे सुद्धा नोट्स तयार आहेत आणि ते तुम्हाला दिलेले पण आहेत, ते पण सांगतो कसं आणि कुठं. ठीक आहे. आता बघूयात आपण जरा सविस्तर मध्ये. 60 मार्काचा पेपर आहे. ह्याच्यामध्ये इतिहास 20 मार्काला आहे, नागरिकशास्त्र 10 मार्काला आहे आणि भूगोल 30 मार्काला आहे. असं कसं काय सर? कारण भूगोल 30 आणि इतिहास नागरिकशास्त्र 30 असं ह्याचं विभाजन आहे. भूगोल 30 आणि ह्याच्यामध्ये 30. आता इतिहासातच नागरिकशास्त्र आल्या कारणामुळं ह्याचे 2 तुकडे झाले. म्हणजे हे 2 भाऊ पण परत ह्यांच्यामध्ये 2 भाऊ असल्या कारणामुळे ह्यांच्यामध्ये 2 हिस्सेवारी झाली, म्हणून इथं भाग दिला असा. पण इतिहासाचं कंटेंट तसंच राहिला, म्हणून इतिहासाला 20 आणि नागरिकशास्त्राला 10. तर प्युअर भूगोलाला 30 आहेत. आणि सगळ्यात पिकअप पॉइंट कुठे आहे माहिती आहे का? जास्त मार्क कुठे मिळतात आपल्याला? तर भूगोलाला मिळतात, कारण तो तसाच आहे. खूप सोपा आहे. आणि पहिली अपेक्षा म्हणजे पेपर 1 पेक्षा पेपर 2 मध्ये सगळं नॉलेज आहे ना थोडं डीप मध्ये आहे आणि थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे. एकूण 60 मार्कासाठी इथपर्यंत कळलं, मॅटर क्लिअर. आता थोडे घटक बघूयात आपण. आता इथं ऑलरेडी सिलेबस जास्त असल्या कारण मार्क पण जास्त, सिलेबस पण जास्त असणार आहे, थोडं डीप मध्ये असणार आहे. प्राचीन भारत तर आहेच. प्राचीन भारत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारतामध्ये सुद्धा 16 महाजनपद असतील, जसं की मगध असेल. मगध मधली मगधची राजधानी सगळ्यात, मगधचं जे राज्य विस्तार होत गेला नंतर 16 महाजनपदानंतर मगधचा, मग तुमचं चंद्रगुप्त मौर्य असेल, अशोक असेल, मग ते सगळं त्या सगळ्या गोष्टीवरती सॉरी. त्यानंतर मध्ययुगीन भारत आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. दोन्हीकडे पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना परत मी लाल केलेला आहे. तिकडे 2-3 आहेत तर इकडे 3-4 मार्क आहेत आणि मध्ययुगीन भारतावरती जास्त आहेत. आणि तिकडे कसं आहे, ब्रिटिशांचे भारतातील आगमन तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे. आता बघा थोडं सविस्तर बघूया. इकडे सविस्तर बघत असताना बघा काय काय येणार आहे. तर प्राचीन भारत ठरलेला आहे आपला. कुठे गेला बरं पेन? हे प्राचीन भारत आहे, हे मध्ययुगीन भारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा आहेत. प्रमुख समाज सुधारक असतील. 1857चा राष्ट्रीय उठाव आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन कोणी कशी त्या पद्धतीने केली, क्रांतिकारक आंदोलन कोणकोणती झाली, त्यानंतर फाळणी असेल, फाळणीचा विरोध असेल, त्यानंतर काँग्रेस कमिटी असेल, त्यांच्या स्थापना, त्यांची तिथे दिले बघा राष्ट्रीय सभा. त्याच्यानंतर 2 आहेत, काँग्रेस एक आहे आणि दुसरा आहे मुस्लिम लीग आहे, त्यांच्यावर पण प्रश्न येतात. त्याच्यानंतर लाल बाल पाल, हे तिन्ही व्यक्ती महत्वाचे आहेत. डॅश डॅश माझा हक्क आहे तो मी मिळवणारच, डॅश डॅश माझा हक्क आहे तो मी मिळवणारच म्हणणारे कोण होते? मी शेंगा खाल्ल्याच नाही, मी शेंगा खाल्ल्याच नाही तर मी टरफल उचलणारच नाही, ही जी काही करारी भूमिका आहे. मग जहाल मतवादी म्हणजे काय आणि मवाळ मतवादी म्हणजे काय, गांधी युग, टिळक युग हे कुठले आहेत हे लक्षात आलं पाहिजे. मग आंदोलन आहेत, चले जाव आंदोलन असेल, अमुक असेल. गांधीजीवरती प्रश्न खूप छान विचारले जातात बघा या ठिकाणी. ते गांधीजींनी केलेली उठाव आंदोलन यांचं एक असं सिक्वेन्स दिला जातो आणि जो क्रम लावा म्हणून सांगितलं जातं. जसं की चंपारण आंदोलन असेल, कामगारांचा ते गिरणी कामगारांचा संप असेल, असहकार चळवळ असेल, मग गांधीजींना अटक असेल, हे ओळीनं लिहा म्हणतात किंवा त्याची ती सनावळी विचारतात, ते आपल्याला देता आल्या पाहिजे. ब्रिटिशकालीन केलेली कायदे कोणकोणती आहे, त्यांनी केलेले ऍक्ट असतील, सुधारणा असतील, महावाली पद्धत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. भारतीय संस्थांचे विलिनीकरण कोणकोणते झाले, कुणाचे झाले, कशा पद्धतीने केले, कुठलं राज्य कुणाचं होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह याच्यावरती येतो. त्यानंतर नाही ते म्हणजे नागरिकशास्त्र थोडं फास्ट घेतो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर नाही नागरिकशास्त्र जे 10 मार्कासाठी आहे. ह्याच्यामध्ये पण बघा राज्यघटना असते, वैशिष्ट्य असतात, उद्देश पत्रिका आहे, मार्गदर्शन तत्व आहे आणि घटना दुरुस्ती, या ह्याच्यावरती प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये नेमकं काय येतं तर मूलभूत अधिकार, आपली कर्तव्य असतात. त्याच्यामध्ये एखादं कलम येईल, कलमावर विचारलं जाईल. राज्यसभेवरती विचारला जातो, लोकसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, केंद्र राज्य संबंध, भारतातील न्याय व्यवस्था, त्यांच्यातली आलेली आणीबाणी आणि स्थानिक प्रशासन संस्था, याच्यावरती हे घटक आपल्याला अभ्यासाला असणार आहेत आणि याच्यावरतीच प्रश्न येतात आणि आलेले आहेत. येतातच नाही तर आलेले सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता, त्याचं अनालिसिस केलं की तुमच्याही लक्षात येऊन जाईल. फक्त तुम्ही शिक्षक होता आलं पाहिजे. त्यानंतर नाही त्याच्यामधला 30 मार्काचा भाग, तो म्हणजे भूगोलाचा. तो म्हणजे कशाचा?
भूगोलाचा. मग काय येतं भूगोलामध्ये? आता काय डिफरन्स आहे याच्यामध्ये भूगोलामध्ये? जे 30 मार्काचं आहे. याच्यामध्ये परत सूर्यमाला आहे. सूर्यमाला थोडी डीपमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुमचं ग्रहण येतील आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्रहांची माहिती येईल. त्यांचं फिरणं, परिवलन, परिभ्रमण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पृथ्वी थोडा डीपमध्ये असेल. पृथ्वीचं फिरणं, सूर्यकिरण सूर्यापासून निघालेलं अंतर पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो, अशासारखे छोटे छोटे प्रश्न. हवामानाचे प्रकार, हवेचे प्रकार, मग पडणारं मान्सून, पाऊस, वारे, हे सगळे मुद्रा, खडक, शेती, पर्यावरण, आवरण म्हणजे ते तपांबर, दलांबर, सतांबर, मग ते सॅटेलाइट कुठल्या ह्याच्यातून फिरतं, मग नैसर्गिक प्रदेश कोणते, मग त्याच्यानंतर आपल्याला जो पाऊस पडतो तो कशामुळे पडतो, हिमालय पर्वत, त्याच्यानंतर हिमालयाची वैशिष्ट्य, उंच शिखर, उंच पर्वत, त्याच्यानंतर महाराष्ट्राला असणारे जे काही पर्वतरांग आहेत ते कोणत्या, प्रमुख शहरे असतील, त्यांची सीमारेषा असेल, आदिवासी जाती आणि जमाती असतील, त्याचबरोबर प्राणी असतील, कोणता प्राणी कुठून काय त्याचं वैशिष्ट्य, वन्य प्राणी संग्रहालय कुठं कसं काय झालं, आणि मग त्याच्यानंतर घटक राज्ये, राजधान्या आणि महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ. त्याचबरोबर एक प्रश्न खूप छान विचारला जातो, एक चित्र दाखवलं जातं आणि त्या चित्रावरती तो प्रश्न इकडे येतो. नदी नाले जे आहेत ना, ही दरी दाखवली जाते आणि दरीला ते असे उकार दिले जातात आणि पेनाने अशी आकृती दिली जाते. या भागाला काय म्हणतात? खगळ, खळक, द्रव, उतार, असे नावं वेगळी असतात त्याची. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर इतिहासामध्ये एक प्रश्न आहे बघा, की जे काही सामाजिक संस्था आहेत त्या संस्थावरचा एक लोगो दाखवला जातो. हा लोगो कुठल्या ह्याचा आहे म्हणून विचारलं. हे 100% कुठल्याही पेपरमध्ये बघा तुम्ही 2013 पासून ते आतापर्यंत सगळ्या पेपरमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. भूगोलावरती त्या ह्याच्यावरती आणि इतिहासामध्ये त्या लोगोवरती प्रश्न विचारलेला आहे. मग आता हे अभ्यास करत असताना नेमकं काय घेऊ सर, कसा वाचू, काय करू, माझा अभ्यास कसा असला पाहिजे, नेमकं त्याची रूपरेषा काय असली पाहिजे. तर टीईटी प्रश्नपत्रिकाचं पुस्तक तुम्ही कुठल्याही प्रकाशनाचं घेऊ शकता, की जे नुसतं ओल्ड क्वेश्चन पेपरचा संच असेल. एक 5 वर्षाचे जरी मिळाले तर करायचं. आणि ऑलरेडी आपल्याकडे मला वाटतं मी टाकलेले सुद्धा आहे तुमच्या ग्रुपवरती ओल्ड क्वेश्चन पेपर, आणि ते ओल्ड क्वेश्चन पेपर थोडे रेफर करा, त्याच्या प्रिंट काढा. नसेल तर तुम्ही एखादं पुस्तक घेतलंच असेल, के सागर प्रकाशनाचं पुस्तक घेतलं असेल तर त्याच्यामध्ये पण ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत. त्यानंतर परिसर अभ्यासाचा जे पेपर आहे त्याचा अभ्यास कुठून किंवा कुठल्या पुस्तकातून करायला पाहिजे. शालेय पाठ्यपुस्तकं जी आपली आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, पर्यावरणाची, ह्याच्यातून काय होतं, कन्सेप्ट क्लिअर होतो. पण प्रश्न उत्तर सचिन भस्के यांच्या सामान्य विज्ञानातून होतात. तर सामाजिक शास्त्राचा पेपर आहे आपला, त्या S10 एकनाथ पाटलांचा जो ठोकळा आहे, PSI, STI किंवा ASO संपूर्ण मार्गदर्शक, त्याला आपण तात्याचा ठोकळा म्हणतो, त्या पुस्तकातला फक्त इतिहास भूगोलाचा वापरायचा, कारण आता आपण जो सिलेबस बघितला तो त्याच्यामध्ये आहे. आणि जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिली गोष्ट, अजिबात टेन्शन घेत नाही. मी आता सांगितलंय, मी पुस्तक घेते, मी लगेच मागवते, लय टेन्शन घेऊ नका, कालावधी कमी आहे. जास्त खर्च तिकडं पैशाचा करण्यापेक्षा जास्त खर्च अभ्यासावर करा, जास्त लक्ष अभ्यासात घाला. हे सगळा जो मटेरियल आहे ना, हे मी सांगितलेलं झांगडगुत्ता, हा सगळा तुम्हाला ग्रुपवर मिळेल, म्हणजे प्रिंटेबल, म्हणजे तुम्हाला त्याची प्रिंट काढता येईल. मी हे ऍप्लिकेशन मध्ये अडकवून नाही सोडणार. हे सगळं तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळेल. हे आपलं वचन आहे. हे आपलं काय वचन आहे. फक्त तुम्ही प्रिंटा काढा. चला की सांगितलं मी आतापर्यंत, मी हे टाकले जवळजवळ एक 10 ते 15 मी PDF टाकलेले आहेत, आणि त्या PDF टाकताना सूचना पण दिली आहे की कुठेही पाठवू नका, प्रिंट काढा. प्रिंट काढा म्हणले की डोळे दाखवून प्रिंट काढायचे, वाचायचे, पाठांतर करायचं, महत्वाच्या नोट्स काढायच्या, नोट्स काढून टेबलाला, वहीला, खुर्चीला, इकडे तिकडे चिटकवा, आणि मग बघा आपल्याला किती मार्क पडतात आणि कसे पडतात. आता मला सांगा, एवढं सगळं दाखवल्यानंतर तुम्हाला वाटतं का हा भाग सगळा अवघड आहे म्हणून? वाटतं का तुम्हाला? फक्त मला सांगा, अवघड आहे सर, माझ्यानं होऊ शकत नाही, नाही वाटतं सर, का? नाही थोडं सर. हलकं वाटतंय. भीती दूर झाली सर. वाटतं का? हे सर सर कठीण आहे, माझ्यानं आपला सर जो आपला ग्रुप आहे त्याच्यावरच तुम्ही टाकलेत का ते प्रिंट काढायला? टाकलेत ना मॅडम, आपल्याच ग्रुपवर टाकलंय मी, काढले PDF. जर नवीन कोण असतील तर मी परत एकदा टाकेन, काही टेन्शन घेऊ नका, फक्त मागत चला. ज्यांना काही शंका असेल तर ते वैयक्तिक फोन करू शकतात, त्यांच्या शंका सोडवल्या जातील. पण मनात शंका घेऊन बसू नका, किंवा फक्त आपापसात चर्चा करून एक वादळ निर्माण करू नका. तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्या सोडवायला खंबीरपणे तयार आहोत. तुम्ही कसल्याही पद्धतीने घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना.
तुम्ही आमच्याकडे आलात म्हणजे कुठल्या तरी आशेने आलेत, मग ती इच्छा तुमची पूर्ण करणं काम कोणाचं आहे? आमचं आहे. आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी सोल्युशन दिलं जाईल, कशाचंही. येऊन बघा, माझा विषय कुठला आहे हे महत्वाचं नाही. मी सगळ्याच गोष्टीचं तुम्हाला नोट्स पुरवेन. असं काही नाही की बाबा हेच पुरवणार आहे असं. नो. ऍज अ ओनर, ऍज अ कोऑर्डिनेटर, ऍज अ मेंबर, ऍज अ टीचर, ऍज अ स्टुडंट आणि ऍज अ युअर फ्रेंड, तुमचा सगळ्यात महत्वाचा फ्रेंड आहे मी, बाकी कोणी नाही मी. आणि त्या फ्रेंडच्या हिशोबानं, कारण तुम्ही पैसे दिले याचा अर्थ असा नाही की बाबा रे आमचं काम झालं नाही. तुम्हाला पास करणं ही जबाबदारी आहे. माझ्याकडे किंवा आमच्या या अकॅडमीचं वैशिष्ट्य हे आहे की मनी इज नॉट अ मॅटर. ते नाही आहे, ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं काय आहे की तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्ही यशस्वी होणं गरजेचं आहे आणि तुमच्यामध्ये ती हवा भरली जाणं हेही गरजेचं आहे. जमते का आणि समजते का हे लक्षात घ्या. आणि तुमच्याकडे आतापर्यंत आपण बघत पण आलेलो आहे, आपला जो काही इतिहास आहे किंवा आपला जो काही इथं आपल्याकडे काय हिस्ट्री ऑफ न्यू चेंज, आता हा जो काही इतिहास आहे हा साधा नाही आहे, लक्षात घ्या. आणि हे करण्यासाठी तुमचे यश आणि तुमच्या यशामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा एक न्यू चेंज करून दाखवणार आहे, इतिहास नवीन बदलाचा घडवून दाखवणार आहे. होणार की नाही आपण मला सांगा. मी एवढा सिलेबस तुमच्या समोर ठेवला आणि ह्या पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला तो शिकवला, तुम्हाला त्यातले शॉर्ट ट्रिक दिल्या, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी दिल्या, म्हणजे मला सांगा बघू, तुम्हाला समजणार नाही का? तुम्ही त्याच्यात पैकी मार्क मिळवणार नाही का? ज्या पद्धतीने तुम्हाला सिलेबस समजला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला पुढच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत ना. मग प्रत्येक गोष्ट कशी लक्षात ठेवायची? आता मी तुम्हाला सांगितलं की नाही, कुठली ट्रिक सांगितली मी तुम्हाला? ते कर्कवृत्त कुठल्या राज्यातून गेलं आणि किती राज्यातून गेलं, काय होतं आठवतं का? बघा ते ट्रिक काय होती मला सांगा बघू. मित्र माझा राघव छाप. मित्र माझा पाठ झालं का नाही तुम्हाला? माझ्या राघूला पाठ झालं का नाही बघा बघू. राघू छापला पाठ झालं का नाही? झालं. हेच तर खरी कला आहे हो. आपल्याला लक्षात घ्या, कधी पण आपण अभ्यास करत असताना पेपरचा या गोष्टींचा, तर याच्यामध्ये ट्रिक खूप महत्वाच्या असतात, त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक खूप महत्वाच्या असतात, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता बघा, या ठिकाणी आपण थांबूयात या विषयासाठी आणि महत्वाच्या गोष्टीवर हे उहापोह करूया. तो म्हणजे काल झालेली टेस्ट. त्या टेस्टमध्ये सगळ्यांना भरपूर अडचणी आल्या, अमुक झाल्या, भरपूर जणांनी हे केलं ते केलं. सर्वप्रथम सगळ्यांसाठी खूप खूप टाळ्या, खूप खूप अभिनंदन की बहुतांश विद्यार्थी हे टॉपमोस्ट मध्ये होते. जवळजवळ 80-90च्या आसपास होते. पहिल्याच चाचणीमध्ये 150 मार्कापैकी 50च्या वर जाणं सुद्धा साधी गोष्ट नाहीये. आता तुम्ही म्हणाल पेपर खूप सोपा होता. अरे बाबा, सोपा नव्हता. हे 2013चा पेपर आहे आणि या 2013चा पेपर की जिथं फक्त 15,000 विद्यार्थी पास झाले 6 लाखापैकी. किती पैकी? 6 लाखापैकी 15,000 विद्यार्थी झाले आणि त्या पहिल्या वर्षीचा रिझल्ट फक्त 2.5 लागला होता. चेष्टा नाही. मग तसला पेपर मध्ये तुम्ही मला सांगा 90, 92, 102, 108 अशी मार्क मिळवली, मग तुमचं कौतुक करायचं वाटतं का नाही? सांगा मला, सांगा सोपं होतं का? पेपर सोपा होता का? मग की जिथं 6 लाख बसले तिथे 15,000च पास झाले, मग तुम्ही असं होता का सोपा? होता का सोपा? नाही. नाही. पण तुम्हाला सोपा वाटला. पण तुम्हाला सोपा वाटला कालच्या कारण तुमचा कालच्या पेपर मध्ये ना 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये आलं होतं गणिताचं. हा, कळलं का? मग मी काही वेळ आहे का कालच्या सांगायला पेपर तुम्हाला? मध्ये. हा, तुंबळकर, मग मी काही वेळ आहे का हो मगापासून सांगताना की बाबा रे, तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास पहिल्या दिवसापासून सांगतोय. ते पुस्तकं घ्या, हो त्याला ते वाचा, त्याला बघा आणि धरा. सांगितलं का नाही? म्हणजे ज्या हो विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर. वाचलं त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी ते ग्राह्य पण झालं. म्हणून चुंबळकर मॅडमला पण चांगली मार्क मिळाली. किती मार्क मिळाली मॅडम कालच्या पेपरला? 65 मिळाले. 65. बघा, छान. ह्याच्या अगोदर कधी टीईटी दिलती का तुम्ही? सर दिली 2013ला का 14ला जी झालती ना बरं, किती तेव्हा मार्क ती पडली होती? दिलेली. किती मार्क पडली होती? तेव्हा 58च होते. आता किती पडले? 65. आता वाढ झाली का नाही? हो झाली की सर, अजून अभ्यास करून होईल वाढ का? असेल. फक्त 8च दिवसात ही वाढ असेल तर नेक्स्ट बघा, आगे आगे होता क्या. हे तर फक्त एक ट्रिजर आहे, एक ट्रेलर आहे आणि पुढे बाबी पिक्चर अभी बाकी है मेरे यार, है की नाही? आता बघा, आपण त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करूयात की जे विद्यार्थी, भरपूर विद्यार्थी आहेत ऍक्च्युली, 50च्या वर भरपूर विद्यार्थी आहेत. आता फक्त आपण 80च्या वरचे विद्यार्थी बघणार आहोत. किती? 80च्या वर. आता बघा, सर यांच्यासाठी मी जोरदार टाळ्या. सर मी यांच्यासाठी पेपर 2 भरलाय ना, तर त्याच्यात मला बोलू दे जरा. समाजशास्त्राचा 60 मार्काचा आहे ना, ते पेपर टाकले तर. माझं जरा ऐकून घ्या, मग माझं झालं की तुम्ही सगळे बोला. आता आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. संध्या राऊळ 80 मार्क मिळवले. संध्या राऊळ, टाळ्या वाजवा जरा, आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत.
माईक फोडू नका म्हणजे झालं. माईक फोडू नका म्हणजे झालं. पुढे कोण आहे माहितीये का? तर संध्या डोके 81 मार्क मिळवल्या. 81 मार्क मिळवल्या संध्या डोके. त्यानंतर समृद्धी निलवानी 82 मार्क. वर्षा देशमुख 83 मार्क. क्या बात. बिराजदार 84 मार्क. एकच मिनिट हा सर, झालं माझं. त्याच्यानंतर आहे वीणा कुंडराम 85 मार्क आणि वैष्णवी अजित कुमार 91 मार्क. आता थांबा, क्या बात. इथून पुढं. त्याच्यानंतर आहे प्रीती रमेश, आता यांना आहे 94 मार्क. आता इथून चालू होतो रनर अप थर्ड. आता 3 मार्क हे काढले, 3 रन काढलेले, 3 विनर काढलेले आहेत आपण. त्यातला सगळ्यात तिसरा आहे की ज्यांनी हा पेपर फक्त 55 मिनिटामध्ये 55 मिनिट 17 सेकंदामध्ये सोडवला. 55 मिनिट 17 सेकंदामध्ये हा पेपर सोडवून 150 पैकी 97 मार्क मिळवली. किती? 150 पैकी 97 आहेत. अश्विनी दिंडोरे. हे चालू करा तुमचं जरा, काय ते व्हिडिओ चालू करा. जिंदे दिंडे आहे का इथं? दिंडोरे दिसे ना बाबा. सर तुम्हाला दिसायला लागले का त्यांनी? मला काय दिसे ना कोण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा नंबर त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे 84 मिनिटामध्ये 84 मिनिट 33 सेकंदामध्ये सोडवलेला पेपर 150 मिनिटापैकी. आणि 150 मार्कापैकी 99 मार्क मिळून दुसरा नंबर मिळवलेला आहे. ते म्हणजे स्नेहल जगताप. आहेत का स्नेहल जगताप आहेत का इथं? जगताप है क्या? आहे सर. आहे सर. खूप खूप अभिनंदन तुमचं. असेच प्रगती Thank you, पथावर sir. राहा. हो आणि सर. त्याच्यानंतर 87 मिनिट 8 सेकंदामध्ये 87 मिनिट 8 सेकंदामध्ये 150 मार्काचा पेपर सोडवून वेळ शिल्लक ठेवून सर दुसरा पेपर कधी टाकताय म्हणणाऱ्या आणि ज्यांनी 150 मार्कापैकी 102 मार्क मिळवलेल्या रमा मानेकरी आहे का इथं? मानेकरी, चला त्यांच्यासाठी चांगल्या टाळ्या वाजवा. छान असेच मार्क मिळवत चला. हे काही मार्क नाहीये, हे चांगली मार्क आहे, तुमच्या यशाचं फळ आहे. आणि हे असंच यश तुम्ही असं संपादन करा. आणि ज्यांनी लक्षात घ्या ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी मार्क जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि पुढच्या वेळेस मी तुमचा या ठिकाणी सत्कार करू अशी ती तुमची भावना ठेवा. आणि मला असं वाटतं ह्यांनी कासार सर आलेत का? पुढचे ग्राहक सर आलेत का? किरण सर आले ऑलरेडी मीटिंग. ठीक आहे, मग मी इथे थांबूया. सर आता मी इज रेडी. किरण सर इज रेडी. ओके, हॅलो थांबतो सर. हॅलो सर.